पण पाहत राहा आदर्श चषक 2023-24 आणि ऐकत राहा पुढील सत्रामध्ये सुनील पवार यांचा आवाज. थँक्यू. धन्यवाद व्हॉइस ऑफ टिटवाला आणि आमचे खास निकटवर्तीय मित्र मनोज कारवे सर. तर आपण आज सामनावीरचा पुरस्कार देणार आहोत. सामनावीर ठरलाय सामनावीर बंटी आपण यायचं आहे आणि साहिल आपण सुद्धा यायचं आहे. काय अप्रतिम क्षेत्ररक्षण जॉन्टी रोडची आठवण करून झाली होती. ज्या प्रकारे हा एक युवा क्षेत्ररक्षक पाहतोय आपण. आपण देऊया वामनदादा यांच्या शुभ हस्ते रोख रक्कम 251 रुपये. अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण यांच्या माध्यमातून झालं होतं. मॅडम याचं बक्षीस काढायचंय. मॅडम याचा पुरस्कार मेडल वगैरे आणायचंय. आणि जे जे खेळाडू मॅडम ठरलेले त्यांनी टी शर्ट परिधान करून मैदानाच्या आतमध्ये उतरणं बंधनकारक आहे. हे पाहतोय वामनदादा भोईर साहेब यांचे शुभ हस्ते निश्चित आदरणीय प्रथम नागरिक बरडपाडा गावाचे दत्ता भोईर साहेब यांच्या माध्यमातून 251 रुपयाचं बक्षीस स्वीकारलेलं आहे. खूप खूप शुभेच्छा तुला. हार्डलक संघ पराभूत झाला पण तू खूप छान खेळला. तर आपण आता मात्र मॅडम मॅचकडे जाऊया. आपण बंटी आमच्यासोबत जॉईन यायचे. अतिशय उत्कृष्ट कामगिरी बंटीच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि ब्राह्मणगाव टीमचं एक थरारक रोमांचक विजय. शेवटी मात्र अनुभवी खेळाडू राजू यांनी संघाला विजय मिळवून दिला. पण मॅन ऑफ मॅच ठरलाय खरा बंटी. हेमंत माळी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. तर व्यासपीठावर जे आमचे प्रमुख मान्यवर आहेत आपण या अभिमन्यू दादा आपल्या पाहुण्याला घेऊन यायचंय. जी ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर केली आहे महेंद्र भोईर. त्याच्यानंतर कुछ मिठा हो जाए सोमनाथजी टेकडे साहेब उद्योगपती देवगाव. त्यानंतर मेडल आदर्श क्रिकेट दानिवलीच्या माध्यमातून पाहतोय आपण टी शर्ट यम स्पोर्ट मुरबाडचं नेहमीच खूप मोलाचं योगदान. अजून एक कुछ मिठा हो जाए स्वीट बॉक्स प्रमोद किरण साईनाथ जयवंत सर यांच्या माध्यमातून. इनर पाहतोय आपण 10 क्लिकच्या माध्यमातून आणि कोल्ड्रिंक्स पाहतोय आपण बाळा बोंबले साहेब यांच्या माध्यमातून. तर सर्वप्रथम मी विनंती करेन ही ट्रॉफी द्यायची आहे. मॅडम याची ट्रॉफी स्वीकारताना खूप चांगलं खेळाचं प्रदर्शन पाहिलं. त्यानंतर कुछ मिठा हो जाए हे आपण द्यायचं आहे. निश्चित सोमनाथजी टेकडे साहेब उद्योगपती देवगावचे त्यांच्या माध्यमातून कुछ मिठा हो जाए सोनपापडीचा बॉक्स आपण कोल्ड्रिंक्स सुद्धा देऊया. बाळा बोंबले साहेब यांच्या माध्यमातून स्पॉन्सर झालेले आहे. पुरस्कृत आहेत. त्यानंतर कुछ मिठा हो जाए सातत्याने पाहतोय की प्रमोद सर किरण सर साईनाथ सर आणि जयवंत दुधाळे साहेब यांच्या माध्यमातून. हे मॅडमचं चेक मेडल आदर्श 11 दानिवलीच्या माध्यमातून स्पॉन्सर आयोजकाच्या माध्यमातून मेडल स्वीकारताना. त्यानंतर 10 क्लिकच्या माध्यमातून इनर स्वीकारताना पाहतोय आपण. आणि बंटी हा टी शर्ट आपण नेक्स्ट सामन्यामध्ये परिधान करून मैदानाच्या आतमध्ये उतरायचे. एम स्पोर्ट मुरबाडच्या माध्यमातून आमचे लाडके अप्पा म्हणजेच अभिमन्यू दादा हे देताना पाहतोय आपण. बंटी हा टी शर्ट नंतर परिधान करून आपण यायचं आहे. तर सामना सुरू आहे. वेळ कमी आहे. जाऊ आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. दुसऱ्या फेरीतला हा महत्त्वपूर्ण सामना आपण पाहतोय. खूप खूप धन्यवाद व्हॉइस ऑफ टिटवाला मनोज कारवे सर. एक अतिशय जबरदस्त समालोचक त्यांचा आपण ऐकतोय. आणि आता मात्र पाहतोय की मैदानाच्या आतमध्ये आपण जाऊया. खूप मोठी लढत पाहतोय आपण. दरम्यान
आनंदवाडी टीमनी प्रथम नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे आणि प्रतिस्पर्धी टीमची बॅटिंग खूप मजबूत पाहतोय आपण, जो सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. दहीगाव टीम यावेळेस पात्र, हा चेंडू चांगला होता, अप्रतिम चेंडू, टप्पा पडल्यानंतर खूप वेगात विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. एक महत्त्वपूर्ण लढत, आदर्श चषक 2023-24चा हा भव्य दिवस क्रिकेटचा सोहळा पाहतोय आपण. पॅक क्राऊड, ब्राह्मणगाव टीमचे समर्थक काफी जास्त संख्येने आपण पाहिले होतं. बरडपडा टीमचं मात्र रंगतदार सामना रंगला होता. हार्डलक याच पाता क्लास आहे, काय सुपर शॉट आहे, कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू निघून जाईल, सीमा पार आलाय हा खणखणीत दणदणीत चौकार. जागा बनवली कव्हर आणि पॉइंटच्या मधून, हा एक अतिशय अप्रतिम पंचचा फटका होता. वेगात दमदार तुफानी वेगानं चेंडू मात्र कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा पार. धावसंख्येत बदल, धावसंख्या पाहतोय आता मात्र पुढे सरकते ती धावसंख्या 9. गोलंदाज परत एकदा कॉमेंट्री बॉक्स आणि टोकाकडनं सज्ज होताना. या मात्र फ्रंट लावून खेळण्याचा प्रयत्न, निशाणा लागत नाहीये आणि इथं मात्र खराब. जिथं एकही धाव नाही तिथं मात्र एकच सिंगल, इथं मात्र कंप्लेंट. बाईकच्या स्वरूपात एकच सिंगल मिळते. टीमची धावसंख्या दुहेरी प्रवेश करते ती 10. यानंतर जो सामना होणार आहे त्याला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण सज्ज राहायचे. न्यू परशुराम क्रिकेट क्लब ब्राह्मणगाव आणि पवाले टीमचा कॅप्टन आपण सुद्धा सज्ज राहायचे. तर पहिल्या षटकीच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय आपण बिनबाद 10. एक चांगली सुरुवात. येणाऱ्या बॅटरमध्ये डेंजरस बॅटर सचिन हा आहे आणि त्याची एक बंधू मात्र कमलाकर पाहतोय की व्यक्तिगत 2 चेंडूचा सामना केलाय आणि 4 या धावसंख्येवर बॅटिंग करताना. व्हीआयपी डायजवर आयोजक कमिटीचे काही मेंबर पाहतोय आपण, खूप मोठे योगदान आदर्श ट्रॉफीसाठी. संपूर्ण धानिवली गावाचं खूप मोठं योगदान पाहतोय आपण. नेहमी सातत्याने या मैदानावर जेव्हा जेव्हा आदर्श चषक असतात खूप चांगले संघ या स्पर्धेच्या माध्यमातून पाहिजे होतं. पहिले 2 वर्षापूर्वी या स्पर्धेचं स्वरूप थोडं वेगळं होतं. ग्रामीण एक गाव एक गट, त्यानंतर मात्र ओपन हाफ असायचे आणि आता मात्र तो स्थिती नाही आहे. हे पाहू शकता आमचे काही मान्यवर. अभिमन्यू दादा म्हणजे सर्वांचे लाडके धानिवली गावचे आप्पा हे व्यासपीठावर आहेत. अफाट मेहनत या स्पर्धेला उच्च कोटीवर नेण्याचं. तसेच जयवंतदादा भोईर साहेब पाहतोय आपण. अंदाज अपना गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस पाहता चांगला चेंडू टर्न केलाय ऑन साईड कडे. मिड ऑनला चेंडू ट्रॅव्हलिंग करतोय. लॉंगॉनचं क्षेत्ररक्षक येईपर्यंत संधी होती तिथं मात्र एक सिंगल सहज कंप्लीट करण्याची. विघ्नेश निश्चित पहिल्या सामन्याचा हिरो ठरला होता. 4 गडी बाद केले होते 11 धावा खर्च करून. जबरदस्त बॉलिंग अटॅक पाहिला होता तो जो विघ्नेश होते, म्हणजे विघ्नेश यांचा विनाशकारी षटक हाताळला होता तो. हा चेंडू मात्र परत टाकावा लागेल निश्चित, नो डाऊट इशारा येतोय पंचाचं. अतिरिक्त धावींनी धावसंख्या पुढे सरकते ती 12. लाईव्ह स्कोरिंग खूप छान ऑपरेटिंग करताना आमचे ऑपरेटर संदीप. यावेळेस पाहता फुल टॉसरा फटका, हवा तसं टायमिंग आणि प्लेसमेंट ठीक नव्हती फटक्यामध्ये. सरळ चेंडू जातोय लॉंगॉन क्षेत्राकडे, फक्त एक सिंगल. विघ्नेश टेमगाव अँड टोकाकडनं पाहतोय मारा करण्यासाठी. पॉवर प्लेचं पहिले षटक. यावेळेस पाहता लॉफ्टेड फटका खेळण्याचा प्रयत्न हवेत आहे आणि आता मात्र पहिल्या विकेटचं पतन, परतीचा प्रवास करावा लागेल. पहिला बॅटर बाद होतोय.
समोर प्रतिस्पर्धी टीमचा मुख्य हत्यार विघ्नेश नावाचा हा गोलंदाज खेळपट्टीवर आहे. सचिन इज द ग्रेट बॅटर इन टीम. गोलंदाज सज्ज होतोय विघ्नेश. कठीण अग्निपरीक्षा असेल सचिन समोर. विघ्नेश एक नौका गोलंदाज. आल्या पावली हा फटका फसवलाय. ओ माय गॉड. तुम्हाला आता मात्र निश्चित झोप येणार नाही जर सामना तुम्ही गमावला. हे पाहू शकता रिप्लेमध्ये. एक सोपं खेळ होतं. फक्त चेंडू हातात घ्यायचा होता. मोठा विकेट तुम्हाला मिळाला होता. अजून गोलंदाज काय केले, आवडीचा चेंडू टाकला होता. मिड ऑफ क्लिअर करण्याचा प्रयत्न, जीवनदान मिळालंय. सचिन याला मात्र पहिल्या चेंडूचा सामना करताना एका धावीने आता मात्र खातं उघडल्या गेलं. या पात्रात चांगला चेंडू नाहीये. बॅक टू द बॉलर. अतिशय वेगात एक सिंगल. एक रन कंप्लीट करताना सचिन आणि कमलेश हे बंधू आहेत दोन्ही. दहीगाव टीमचे खंदे समर्थक 12वे खेळाडूच्या स्वरूपात पाहतोय. खेळाडू सुद्धा आहे. जेवण जात नाही पण टीम सोबत येतो असं त्याचं व्यक्तिगत मत आहे. ओ यावेळेस पात्र हा धमाका. केडीके कडक 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 सचिनच्या बॅट मधून तुफानी हा षटकार. एकवीस 21. लोकनेते दिबा पाटील यांचा स्टँड आहे तिथं पण विनंती आहे की काही एक जनार्दन माली दादा आपण व्यासपीठावर या. आदरणीय जनार्दन माली साहेब आपण व्यासपीठावर सामन्याचा आनंद घ्यायचा आहे आणि त्याच्या माध्यमातून एक टीमला संपूर्ण सज्ज होताना बॉलर. यावेळेस पात्र हवेत आहे आणि यास कुठली चुकी नाहीये. चांगला झेल कंप्लीट. धन्यवाद. डीजे थांबवतोय मी. जनार्दन माळी साहेब आपल्याला आयोजकाच्या माध्यमातून विनंती आहे की आपण या स्पर्धेचे आमचे स्पॉन्सर आहेत कृपया करून आपण तिथून आनंद न घेता व्यासपीठावर यायचे. दादा आपलं मनपूर्वक असं हार्दिक स्वागत आहे. या दादा. आणि बाकीचे जे खेळाडू पाहतोय की आपण स्पर्धेच्या आतमध्ये बसलेले आहेत आपण पाठीमागे जायचं आहे. कमलाकर एका बंदूक जोडी आता मात्र डगआउट मध्ये प्रतीचा प्रवास करताना पण अजून हा सचिन नावाचा बॅटर हा खेळपट्टीवर आहे. दहीगाव म्हणजे देशमुखाचं गाव. रावाचं गाव देशमुख. तर पाहतोय की आपण आता मात्र सचिन देशमुख खेळपट्टीवर नॉट स्ट्राईकला आहे. नवीन बॅटर क्रमांक पाहतोय की 4 वर कल्पेश. वेगवान चेंडू उपन्न स्वतःची एनर्जी खतम करतोय. वाईटचा इशारा येतोय. हेमंत शेट्टी सरांची दुनिया समांतर रेषेत वाईटचा इशारा येतोय. सागर मोरे सर पाहतोय आपण दुसरे स्कोरलेग पंच. जीपी पॅनल म्हणजे एक जबरदस्त पॅनल नो डाऊट. अखंड महाराष्ट्रामध्ये जवळपास 8 ते 10 ठिकाणी पंचाच्या भूमिकेमध्ये. हेमंत शेट्टी सर निश्चित ही टुर्नामेंट संपल्यावर की 1-2 दिवसात नांदेड मराठवाड्याच्या त्या टुर्नामेंटमध्ये तिकीट बुक आहे. यस पात्र प्लेड ऑन.
पट्टीवर आता मात्र चुकीची बॅटिंग दहीगाव टीमच्या प्रत्येक बॅटरकडून. जेव्हा तुमच्यासमोर तुमचा आदर्श खेळाडू समोर बॅटिंग करतोय त्यांना स्ट्राईक करून त्याच्या बॅटिंगचा आनंद घेणं एक चांगल्या बॅटरची निशाणी आहे. 2 चेंडूमध्ये एक जीवनदान जरी मिळालं पण एक लाजवाब षटकार ठोकला होता. श्यामदादा यांचं परत व्यासपीठावर आगमन पाहतोय आपण. जनार्दन माळी साहेब यांचं आगमन ज्याच्या माध्यमातून टी शर्ट स्पॉन्सर केले एका टीमला. हा चेंडू मात्र निश्चित लाईन कुठे चेक करतील पाहतोय की आपण. 6 परत टाकावं लागेल. खराब लाईन होती. विकेट प्राप्त केल्यानंतर मात्र अतिरिक्त चेंडू. धावसंख्या 23. चांगलं षटक आतापर्यंत पाहतोय आपण मयूर यांचं. आणि अनिश्चित रिव्ह्यू घेतलेला आहे कारण की प्रत्येक टीमला एक एक रिव्ह्यू आहे धावचित वाईट आणि बिमरसाठी. तिसरे पंच चेक करतील आणि त्या दरम्यान आपण एक व्यासपीठावर एक स्वागत आणि सत्कार करून घेऊया. व्यासपीठावर पाहतोय आपण ज्यांच्या माध्यमातून आम्हाला एका टीमसाठी टी शर्ट स्पॉन्सर केलेले आहे असे एक आदर्श व्यक्तिमत्व जनार्दन माळी साहेबांचं इथं मात्र यथोचित स्वागत आणि सन्मान करून घेऊया. मी श्यामदादा भोईर यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण जनार्दन माळी साहेबांचं सत्कार करायचा आहे, सन्मान करायचा आहे. आणि तसेच अभिमन्यू दादा हे सुद्धा इथं पाहतो. दोन्ही आमचे आयोजक कमिटी मेंबर दादांचं यथोचित स्वागत आणि सन्मान करताना. तर पाहतोय की आपण हा रिप्ले चेक करताना आमचे 30 पंच दुपारच्या सत्रामध्ये फ्रेश येऊन परत VIP डायजवर कॉमेंट्री बॉक्समध्ये थोड्याच वेळात मनोज कारवे सर. धावसंख्या 23 आहे सध्या तरी. निर्णयाची वाट प्रतीक्षा असेल. 30 पंच चेक करत आहे. हिरामन सर म्हणजे डॅन्शिंग अंपायर हॅरी सर. त्याचा तो एक तिसऱ्या पंचांनी निर्णय दिलेला आहे की वाईट नाहीये, सफल झाला होता. ओके ठीक आहे. धावसंख्या पाहतोय आपण 22. तिसरं षटक खूप चांगलं प्रगतीपथावर मयूर यांचं. आनंदवाडी विपक्ष दहीगाव अशी फाईट. 2 दिग्गज संघ एकमेकाच्या समोर पण कोण जिंकेल कोण हारेल हे भाकीत करणं योग्य ठरणार नाहीये कारण की क्रिकेटमध्ये कधी काय घडेल हे सांगणं कठीण असते. याच पात्र हा फटका लपेटून मारलाय हवेत आणि परतीचा प्रवास करावा लागेल. खराब बॅटिंग. मी हे उल्लेख केला होता की तुमच्यासमोर सचिन सारखा बॅटर असून सुद्धा तुम्ही स्ट्राईक रोटेट करत नाहीये आणि त्याला नॉन स्ट्राईकवर ठेवण्यात आलेलं आहे. षटकार कोणी मारू शकत नाहीये. फक्त किमान 50 पेक्षा जास्त धावा धावपलकावर लावणं गरजेचं राहील. आतापर्यंत 3 गडी बाद केले षटकामध्ये. ओव्हर हॅट्रिक पूर्ण केलेले मयूर. काय लाजवाब षटक हाताळलंय. यावेळेस पात्र अजून एक मोठा प्रहार. चुकीचा फटका. चुकीला माफी नाही. तू चल मैं आया. आणि या षटकामध्ये चौका ओपन करतोय विकेटचं तो बॉलर म्हणजे मयूर. ग्रेट बॉलिंग.
अजून एक हा फटका पाहतोय, पण परत स्ट्राईकवर येईल की नाही, कारण की हा मला वाटतं की षटकातला जवळपास हा शेवटचा स्ट्राईक पासून वंचित. स्ट्राईक घेणं योग्य आहे का, हा प्रश्नचिन्ह निर्माण झाला असेल तर ड्रिंक ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये एक छोटासा ब्रेक. जाऊया डीजे कडे. समाप्त केलं. एका षटकामध्ये रुचेकला 4 विकेट, फक्त आणि फक्त 2 धावा. याचा परिणाम की सचिन याला मात्र दूर ठेवलं होतं आणि जो आलाय तो षटकार खेचण्याच्या नादामध्ये एका 4 विकेट बहाल केल्या. येणारे 2 षटकामध्ये 28 धावाची एक अतिशय खेळी साकारली होती पहिल्या सामन्यात सचिन यांनी. आता मात्र जीवनदान मिळाले, पण स्ट्राईक किती चेंडूवर मिळेल. स्ट्राईकला बॅटर जगन एक या धावसंख्येवर बॅटिंग करतोय. गोलंदाजी करण्यासाठी आता मात्र सागर येतोय टेमगाव अँड टोकाकडनं मारा करण्यासाठी. चला आपण वेळ जास्त घेत आहेत, कृपया करून सहकार्य करायचंय. आणि पांडे यांचं आगमन उद्या ऍक्शन मध्ये. रफ्तार के सौदागर उच्च कोटीचा ऑलराऊंडर गोलंदाज सज्ज होतोय. पहिला चेंडू काय घडलंय काय बिघडलंय, निश्चित लॉंग स्टॉप बाउंड्री लाईन कडे हा आलाय चौकार. फटका होता, सुपर ग्लान्सचा फटका, कुठली संधी नाही. बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार आलाय पहिल्या चेंडूवर. जगन माता आता चांगली बॅटिंग करतोय, 2 चेंडूचा सामना केलाय आणि 5 या धावसंख्येवर बॅटिंग करतोय. सचिन 2 चेंडूचा सामना, 7 नॉन स्ट्राईकवर. गोलंदाज सागर क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना पॉईंट सोबत पाहतोय आपण. जवळपास एक्स्ट्रा कव्हर सर्कलच्या आतमध्ये लॉंग ऑफ बाउंड्री. थर्ड मॅन ठीक आमच्या समोर सर्कलच्या आतमध्ये, त्या प्रकारे मारा करेल गोलंदाज. ओ यावेळेस पात्र हवेत, परत चुकी. पण यावेळेस माहित आहे सचिनला की मी दुसरी धाव घेणार नाही. बस झाला भरोसा ठेवणं आता माझ्या सहकार्यावर. धावसंख्या पुढे सरकते ती 29-28. आदरणीय गुरुनाथ वाघ इथं कुठंतरी आगमन झालेलं आहे. आदरणीय तुळशीराम भोईर दादांनी आपल्याला बोलवलेलं आहे, तर आपण लगेच तुळशीराम दादा यांची संपर्क साधायचे आहे. गोलंदाज सज्ज होतोय परत. आता मात्र समोर सचिन देशमुख, ग्रेट बॅटर. या पात्र फुल टॉसवर चेंडू जातोय 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 मिडविकेटच्या वरतून आलाय हा दमदार तुफानी षटकार. परत एकदा सचिनच्या बॅटमधून कडक कडक बॅटिंगचं प्रदर्शन पाहतोय आपण. आता मात्र षटकार ठोकल्यानंतर दबाव साफ गोलंदाजावर. सागर आता इथून मात्र मागणं ठरतो काय पाहतोय आपण. 4 चेंडू मध्ये पाहतोय की 13 या धावसंख्येवर बॅटिंग करताना. तीनच चेंडू खेळलाय यावेळेस. पात्र नो बॉल.
असं वाटलं की हा यस नो बॉल आणि नो बॉलवर एक सिंगल. दोन अतिरिक्त धावा इथं मात्र पाहतोय आपण. धावसंख्येत आता मात्र बढती मिळते. धावसंख्या 36. जीपी पॅनलचे मजबूत तिन्ही पंच पाहतोय आपण. खूप मोठं नाव फ्री हिटचा इशारा येतोय आणि फ्री हिटसाठी आता मात्र जगन चांगली बॅटिंग करणं गरजेचं आहे. आता मात्र एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला पाहिजेत, पण गोलंदाज कशा प्रकारे गोलंदाजी करेल. खराब चेंडू फ्री हिट पासून लपू शकत नाही. एक अतिरिक्त धाव फ्री हिट अजून मला वाटते की कायम असेल. फ्री हिट कायम. जगन धावसंख्या 37. 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये एका षटकामध्ये 4 आल्या होत्या. मयूर यांचं खास 2 षटकाचं स्पेल, जबरदस्त बॉलिंग अटॅक, जीवनदान मिळालं होतं सचिनला पहिल्या चेंडूवर. यावेळेस पात्र परत एकदा एक सिंगल मिळेल कारण की फ्री हिटचा चेंडू आहे, पण इथं मात्र सचिन दुसरा धाव घेणार नाहीये कारण की जास्तीत जास्त स्ट्राईक त्यांच्याकडे ठेवायचे आहेत. घणाघाती प्रहार त्याच्या बॅटमधून आतापर्यंत पाहतोय आपण. गोलंदाज सज्ज होतोय. सागर चौथं षटक प्रगतीपथावर आणि समोर सचिन देशमुख. यावेळेस पात्र हा फटका हवेत आहे. यावेळेस पाटला कुठलीही संधी नाहीये. परतीचा प्रवास करावा लागेल. मोठा धक्का बसलाय या षटकामध्ये. आदरणीय मोहनजी देशमुख साहेब आणि अक्षय भोईर या दोन्ही मान्यवरांना विनंती करेन की आपण या व्यासपीठावर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. जड पावलाने आता मात्र मैदान सोडताना पाहतोय आपण कारण की हाणामारीचे षटक अजून बाकी होते. तिथे मात्र दबाव आला त्याच्यावर कारण की स्ट्राईक जास्त भेटली नाही, पर्याय नव्हतं, चेंडू कमी आहे. यासाठी मित्रांनो तुमच्या समोर जर तुमचा पार्टनर चांगला असेल ना त्याला पहिल्याच चेंडूवर स्ट्राईक देणं गरजेचं आहे. पण कौतुक करावं लागेल ज्या प्रकारे षटक मोठं आहे. पहिल्या 3 चेंडूवर 11 त्यानंतर कमबॅक केलंय. इथे मात्र गोलंदाज सागर यांनी. नवीन बॅटर रोशन धावसंख्या 38. अजून तर निर्णय योग्य म्हणता येईल. आनंदवाडी टीमच्या कॅप्टनचा नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा जो निर्णय स्वीकारला होता. गोलंदाज सज्ज होतोय. लांबलचक षटक आतापर्यंत पाहतो की 7 चेंडू टाकल्या गेला. 8वा चेंडू या षटकातला पाहतोय आपण. अतिरिक्त चेंडू जास्त टाकल्या गेले या षटकामध्ये. यावेळेस पात्र हुक करण्याचा प्रयत्न. टॉप एज हवेत आहे. जसा आला तसा परतीचा प्रवास करताना पाहतोय आपण अजून एका बॅटरला. माटेला खास निमंत्रण करणारे विलासजी भोईर दादांचं आगमन झालेलं आहे आणि जिथे स्पॉन्सर आहेत आज नंतर उद्या परवा येणार जर व्यासपीठावर दादा. डॅन्शिंग अंपायर माट्या. धावसंख्या 38. 7 गडीच्या मोबदल्यामध्ये मोठं षटक पण किमती 2 विकेट सागरने प्राप्त केले चंद्रकांत अंतिम षटक टाकण्यासाठी. आणि 8व्या आणि 9व्या क्रमांकाची जोडी नवनाथ आणि जगननं सुद्धा चांगली बॅटिंग करतोय. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण सज्ज राहायचे. पवाळे टीमचा कॅप्टन आणि न्यू परशुराम ब्राह्मणगाव विकास फोर्ट पवाळे. चांगलं प्रदर्शन पहिल्या सामन्यात. श्री गणेश दहीगाव आणि आनंदवाडी अशी ही मॅच रंगताना पाहतोय आपण. नाणेफेक गमल्यानंतर वाटेल आली ती बॅटिंग. धीमी सुरुवात झाली होती 2 षटकार सचिनच्या बॅटमधून. यावेळेस पाहता लॉफ्टेड KDK कडक 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 आला हा दमदार तुफानी षटकार.
चेंडूवर मात्र दबदबा कायम आहे. जगन आता मात्र बॅटिंगची सूत्रे आपल्या हातात घेतोय. माहीत आहे आता आमची बॅटिंग जास्त नाही आहे आणि अंतिम षटक आहे. सचिन बाद झाल्यानंतर मात्र बॅटिंगची सूत्रे आपल्या हातात घेतोय आणि षटकारांनी सुरुवात करतोय. या स्पर्धा फ्लिकचा फटका परफेक्ट टायमिंग नाही आहे. स्कोर लेगकडे चेंडू ड्रीपमध्ये ट्रायल होतो. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावची मागणी स्ट्राईक स्वतःकडे ठेवणार अतिशय वेगात या 2 रन्स इथे मात्र कंप्लीट करतोय जगन. धावेचा वेग आता मात्र पाहतोय आपण तब्बल 46. एक चांगली धावसंख्या उभी करताना 4 चेंडूचा खेळ बाकी आहे अजून. 4 मध्ये जर 1-2 मोठे फटके आले तर 60 पर्यंत बदल मारू शकतो हा संघ आणि एक चांगली धावसंख्या उभी करू शकतोय. जगन पाहतोय 6 चेंडूमध्ये 15 धावसंख्येवर एक षटकार आणि त्याच्या बॅटमधून जर पाहिलं आपण तर निश्चित एक चौकार आलाय. जबरदस्त बॅटिंग आता मात्र करताना गोलंदाज सज्ज होतोय. यश माता चांगला चेंडू होता. ऑन ड्राईव्ह टर्न केल्या चेंडूला काऊ कॉर्नर आणि लॉंग हँड मध्ये चेंडू जातोय. एक धाव पूर्ण आणि इथं मात्र तालमेलची कमी आणि आता मात्र परतीचा प्रवास करावा लागेल. 8वा बॅटर बाद. नवीन बॅटर खेळपट्टीवर. 3 चेंडूचा खेळ बाकी. एखादा मोठा फटका येणं गरजेचं. टॉप एज आता मात्र नशीब जगनकडे आहे. फक्त इथं मात्र मिळेल एक सिंगल. आणि आता मात्र धावा अतिरिक्त मिळतात. इथं पाहतोय की जिथं एकही नव्हती तिथं मात्र कंप्लीट केल्या. पाहतोय की आपण 3 धावा. चला आपण वेळेचं बाण ठेवायचंय आणि लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला निश्चित आनंदवाडी टीमचा जो सिनियर खेळाडू आहे त्यांचं कौतुक करावं लागेल. निश्चित पुन्हा इथं जी लेदर क्रिकेटची टुर्नामेंट झाली तिथं मात्र लक्ष्मण तांदले दादा हे आहेत आणि खेळ स्पिरिटने खेळणारा खेळाडू आहेत. सांगितलं की गलती त्याची नाही आहे, गलती आपली आहे. आपला थ्रो चुकीचा होता, तो धावत होता. नाहीच दादा. यावेळेस पात्र आतमध्ये येणारा चेंडू होता आणि आता मात्र निश्चित पाहतो की फलंदाज बाद झालाय. तिसरे पंच चेक करत आहेत आमचे. बॅटर आउट आहे. बॅटर्स कारण की तो निघाला होता आणि निश्चित जी सुविधा आहे त्याचा वापर करून आमचे पंच पण करून घेतात आणि टीमला सुद्धा धावचीच रिव्ह्यू आहे एक. आपण फक्त झेल पायचीच इथं रिव्ह्यू नाही मिळणार आणि कौतुक करावं की 10 क्रिकच्या माध्यमातून या प्रकारे रिप्ले आपण पाहतोय. सर्व काही उच्च कोटीचा हा आयोजन पाहतोय आपण. प्रोजेक्ट स्कोर जर पाहिलं 51 पर्यंत बदल मारू शकतात. शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या आपण शेवटची जोडी खेळपट्टीवर. शिवास्पदा टॅप केलाय पाहतोय आपण एक्स्ट्रा कव्हरकडे. एक सिंगल आणि याचबरोबर पाहतोय की आपण षटकाची समाप्ती 5 षटकाच्या समाप्तीनंतर टार्गेट पाहतोय आपण. 51 धावा धावपलकावर आहेत आणि 52 धावाचं आव्हान उभं केलं 30 चेंडूमध्ये.
हे बॅट होऊ शकतं आपण निश्चित नो डाऊट खूप उच्च कोटीचा बॅटिंग कार्ड स्कोर पाहतोय आपण. काय प्रेक्षेपण आहे पाहतोय की कमलाकर यांनी 5 चेंडूचा सामना केला 6 धावा. त्यानंतर 6 चेंडूचा सामना केलाय 7. त्यानंतर 6 मध्ये 14 सचिन, कल्पेश 0, त्यानंतर राजकुमार 0, त्यानंतर गोरख 0 आणि शेवटी मात्र 8 मध्ये 19 धावाची नाबाद खेळी साकारली. त्यानंतर 3 बॅटर अजून शून्यावर, म्हणजेच नाबाद राहिला सुनील 1 या धावसंख्या. टॉसकडे आपण वळणार आहोत. तर चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये आमच्यासोबत जॉईन व्हायचं आहे. तर टॉस कडे आपण वळणार आहोत टॉस बॉक्समध्ये. चला दोन्ही टीमचे कॅप्टन, पवारी टीमचा कॅप्टन आलेला आहे, ब्राह्मणगाव टीमचा कॅप्टन. आम्ही सातत्याने तुम्हाला पुकारा करतोय की आपण या लगेच, अन्यथा आपल्याला पेनल्टीचा सामना करावा लागेल. 1 मिनिटाच्या आतमध्ये आपण येणं गरजेचं आहे. ब्राह्मणगाव टीमचा कॅप्टन. याचा आवाज खोल ना बरोबर, याचा आवाज. तर व्यासपीठावर पाहतोय की आपण आमचे प्रमुख मान्यवर ज्यांचे शुभ असते आपण टॉस करणार आहोत. तर निश्चित आयोजक कमिटीचे मेंबर सुद्धा आहेत. माजी उपसरपंच दानिवली गावाचे खूप चांगले नेतृत्व. निश्चित जेवढं कौतुक करावं आणि वामनदादा यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनामध्ये नो डाऊट. भिवंडीमध्ये कधी आले पवार सर कुठे आहेत, एवढं मोठं प्रेम मला वामनदादा सगळे त्यांचे आयोजक कमिटीचे मेंबर देतात. असे एक खूप चांगलं व्यक्तिमत्व, त्याच्या माध्यमातून या स्पर्धेत थेट अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आपण केबलवर, तिसरी केबलवर मॅच पाहतोय. त्यांचे शुभ असते आपण हेड आणि टेल असं कॉईनवर. या दादा. तर मागणी करेल टेल. आलंय टेल. आज मला वाटते की नशीब सोबत घेऊन आलेले आहेत. मी श्यामदादांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर जाऊन विराजमान व्हायचंय. पवार टीमचा कॅप्टन, जेव्हा हा सामना संपला होता पहिल्या चर्चा चालू होती की तुम्ही सांगितले की टॉस मिनी कसा जिंकला. आज परत तुझ्याकडे नशीब आहे, नाणेफेक जिंकलेली आहे. प्रतिस्पर्धी टीमचं जर पाहिलं आपण खूप मोठं संघ आहे आणि एक पहिला सामना चांगला जिंकला. या टीमच्या विरुद्ध आपण सर्वप्रथम काय निर्णय करणार? क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय काय कारण आहे की अशा स्थितीमध्ये आपण खूप चांगलं वातावरण आहे, फलंदाला पोषक खेळपट्टी आहे, काय कारण आहे? काय की क्षेत्ररक्षण करताना आमचा कॉन्फिडन्स जरा जास्त असतो, त्यामुळे आम्ही क्षेत्ररक्षण निवडतो. सर्वात महत्त्वाचा प्रश्न की ज्या प्रकारे पहिला संघ खेळला होता तोच संघ कायम आहे की अतिशय महत्त्वपूर्ण लढतीमध्ये टीममध्ये एखादा बदल पाहायला मिळेल? तो संघ कंटिन्यू असेल. खूप खूप शुभेच्छा. निश्चित याच विभागातला याच परिसरातला एक संघ ब्राह्मणगाव, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. पहिला सामना खूप चांगल्या तऱ्हेने जिंकला, क्लोज सामना झाला होता. शेवटी मात्र दुजिताबाई सिकंदर नाणेफेक गमावलेली आहे, प्रथम बॅटिंग करायचे. जर तुम्ही नाणेफेक जिंकली असती तर काय स्वीकारलं असतं? आम्ही सुद्धा क्षेत्ररक्षण स्वीकारलं असतं, परंतु नाणेफेक हारल्यामुळे आम्हाला काही ते करता आलं नाही. निश्चित तुम्ही जो उल्लेख केला होता की तुझा आवडता टेनिस क्रिकेटर कोण, तुम्ही खूप छान माहिती दिली होती. निश्चित नो डाऊट 5 षटकामध्ये किती धावापर्यंत आव्हान ठेवण्याचा प्रयत्न असेल? आम्ही 40 ते 45 धावापर्यंत आम्ही रोखू. निश्चित दुसऱ्या फेरीतला महत्त्वपूर्ण सामना आहे. समोर पवार एक मजबूत टीम आहे. टीम मध्ये काय परिवर्तन या सामन्यामध्ये पाहायला मिळेल? टीम सगळी आमची सारखीच आहे, परिवर्तन काहीच नाही. खूप खूप शुभेच्छा तुला पण. तर टॉस बॉक्स सूचना अशी की नाणेफेकीचा कॉल पवार टीमच्या बाजूने गेलाय. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये, तिथे मात्र सज्ज आहेत व्हॉइस ऑफ टिटवाला एक बुलंद आवाज, आमचे सहकारी समालोचक मित्र मनोज कारवे सर. येस, धन्यवाद, थँक्यू सो मच. आपण ऐकलत आमचे पॉवरफुल कॉमेंटेटर सुनील पवार सरांचा आवाज. मॅच ऑन आणि शॉट ऑन, स्कोरिंग शॉट 4 रन्स. 52 धावांचं लक्ष हाताशी घेऊन सलामीची जोडी चंद्रकांत आणि वैभवची, ज्याने कल्पेश होती पहिल्या चेंडूत आक्रमण केलं. फुलटॉस होता, लोअर फुलटॉस, त्याला अक्षरशः बॅट लिप खाली ठेवून खालून उचललं आणि इनफिल्डच्या डोक्यावरून काढलं मिड विकेट झोनकडे 4 धावांसाठी. चंद्रकांत ऑफ द मार्क, धावसंख्या 4 पाहतो आपण. असाच सामना रंगला होता पोवाळे विरुद्ध भालुक.
आणि त्या सामन्यात सुद्धा 52 धावांचं लक्ष होतं जे पवाळे संघाने गाठलं होतं. या सामन्यात बघायचं आपल्याला की पुन्हा एकदा तशीच करामत होईल का, तसाच इतिहास घडेल का. हा सेकंड चेंडू डॉट काढला कल्पेशने. दुसऱ्या राऊंडचे मुकाबले सुरू असताना आता अजून बेजोडपणे चुसीच्या लढाई पाहायला मिळतील. हा चेंडू खाली राहतोय. बघा फलंदाज दाखवत असताना की मला इनसाइड आउट असा खेळायचा होता कवळच्या डोक्यावरून, परंतु मिडलिंग झालं नाही. बॅट आणि बॉलचा नीटचं मिडलिंग न झाल्यामुळे पण तो फूट वर्किंग थोडंसं त्या ठिकाणी कमी होतं म्हणू शकतो आपण. चेंडूच्या रेषेत न पोचता फक्त स्वतःला स्टेज करून तो फटका सजवण्याचा प्रयत्न केला होता. फलंदाज चंद्रकांतने चौकारनंतर 2 लागोपाठचे डॉट घेतोय आणि गोलंदाज कल्पेश चांगलं कमबॅक करतोय आपल्या संघासाठी. इनसाइड आउट दर्जेदार देखणा फटका आणि तितका सुंदर झेल टिपलाय. फलंदाज बाद. चंद्रकांत परततोय पॅव्हलिनकडे. स्क्रीनवरती पाहू शकता झेल शेवटपर्यंत नजरेमध्ये टिपला. त्यानंतर आता सुरक्षित हँडमध्ये टिपला राजकुमार स्टाईलने आ गले लग जा म्हणत तो झेल टिपला. आणि ज्या चंद्रकांतनी चौकाराने आशा उंचावल्या होत्या आपल्या संघाच्या, आनंदवाडी संघाच्या, त्या चंद्रकांतला लगेचच परतीचा रस्ता दाखवला गोलंदाज कल्पेशनी. यालाच म्हणतात दडपणाला न झुगारता कामगिरी करणं. ते करून दाखवतोय मैदानामध्ये. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज कल्पेश आणि माझ्यासोबतीला आता पुन्हा एकदा जोडले जात आहेत भालचंद्र भुईर ॲज अ स्कोरर. आणि आधी आम्हाला साथ दिली हेमंतने. हा टर्न केलाय. सुंदर कलात्मक फटका लॉंग लेगच्या दिशेने. सुंदर चौकार. होता थोडीशी लाईन दिशा भरकटलेला चेंडू गेला 4 धावांसाठी. 8 रन 1 गडी बाद. धावांचा पाठलाग सुरू आहे आनंदवाडीकडून. खोलट टप्प्याचा मारा लावड अपील, परंतु पंच फेटाळत असताना सांगतात की हा चेंडू बोल्ड झालाय. येस, तरी पण अपील केली होती. क्या बात आहे. एकदाच विकेट मिळणार, 2 वेळा मिळणार नाहीये. फलंदाज बाद. जरी फार महत्त्वाचे आहे. म्हणून तर आपण मोठमोठ्या क्रिकेटच्या पटलावरती जर मोठी शर्यत असेल, मोठी धावसंख्या गाठायची असेल तर मोठमोठ्या आपण पार्टनरशिप होताना बघितलेल्या आहेत. जसं के एल राहुल आणि विराट कोहलीने वर्ल्ड कपमध्ये पार्टनरशिप केली होती, तेव्हा आपण नक्कीच विजय रथ पुढे नेला होता. 3 गडी स्वतः बाद झाले होते. असं होणं अपेक्षित नसतं. विकेटचं पतन होत राहील, परंतु एक तरी पार्टनरशिप घडली पाहिजे. जसं आधीच्या सत्रामध्ये झालं होतं. दहीगावने जेव्हा बॅटिंग केली, जय गणेश दहीगावने, काय कमलाकर सुंदर खेळला, सचिन खेळला. तशी पार्टनरशिप होईल का, त्यासाठी नवीन फलंदाज आलाय 4थ्या क्रमांकावर मयूर वैभवच्या सोबतीला. फुलटॉस हलक्या हाताने फक्त ड्राव देतोय, दिशा देतोय मिड विकेट झोनकडे वेगाने. बाळ्यामामा यांच्या फोटोच्या समोर, सन्मान्य आमचे पांडुरंग धर्मा पाटील साहेबांच्या फोटोच्या समोर अगदी मधोमध तो चेंडू पकडला जाय. पण तो दोन्ही पण रथी महारथी भिवंडी तालुक्यातील नामांकित उद्योजक आपले सर्वांचे बाळ्यामामा आणि भिवंडीचे विजय मल्ल्या, पांडुरंग धर्मा पाटील, त्यांचा धनेश चषक
धनेश टीम सांगण्याची गरज नाहीये. क्रमांक 1 ची टीम आहे. हा छान पद्धतीने गॅपमधून काढलाय. मिड ऑन थोडासा बाहेर बाजूला होता उजव्या साईडला आणि त्या ठिकाणी वाईडीस लॉंग ऑनला जात असताना काऊ कोण झोनकडे कव्हरिंग केलं जातं. आमचे सन्माननीय कमलाथ महाराजांच्या अगदी फोटोच्या समोर देवेजी पाटील साहेबांचा सुद्धा तिथे फोटो आहे. अनेक फोटोज पाहतोय, फ्लेक्स पाहतोय, बॅनर्स पाहतोय आपण. मोठमोठ्या दिग्गज व्यक्तिमत्वांचे, खासदार साहेबांचे 2 बॅनर्स अगदी स्क्रीनच्या डाव्या आणि उजव्या बाजूला. एका बाजूला कपिलजी पाटील साहेब केंद्रीय पंचायत राज्यमंत्री, दुसऱ्या बाजूला श्रीकांतजी शिंदे. आणि हा मोठा फटका पाहतोय, मारुती फटका लगावला, चेंडू गेला झाडी झुडपामध्ये षटकारासाठी. बॅट आणि बॉलची अचूक भेट झाली, अचूक तालमेल जुळला आणि परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, परफेक्ट टायमिंग, स्वीट साऊंड फ्रॉम द बॅट. बॅटमधून गोड आवाज आला होता आणि या षटकाराने गोडवा निर्माण झाला, कारण 2 धक्के लागल्यानंतर अशा प्रकारचा प्रहार करणं आवश्यक होतं, जे वैभवने करून दाखवलं. धावसंख्या पोहोचवली 16 वर. अजून एक फटका उचलण्याचा प्रयत्न चेंडू जातोय अगदी जमिनीच्या लगत शॉर्ट मिड विकेट झोनकडे. सिंगलची प्राप्ती होत असताना त्या ठिकाणी कव्हरिंग केलं. ऑन साईडला एकच क्षेत्ररक्षक आहे, तो म्हणजे शॉर्ट मिड विकेट आणि वाईडीस मिडॉनच्या मधोमध चांगलं कव्हरिंग करतोय. बाकी बरेचसे क्षेत्ररक्षक पाहतोय आपण सीमारेषा सांभाळत असताना. लॉंग ऑन, डीप मिड विकेट आणि एक लॉंग लेग घेतलाय आणि एक लेग स्लिप आहे, ज्याला आपण शॉर्ट फाईन लेग म्हणू शकतो. धावसंख्या 17. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये इथपर्यंत आवाज येतोय गोलंदाजाचा. इतक्या वेगाने शेवटच्या क्षणात रिलीज करत असताना शोल्डरचा वापर करतोय गोलंदाज जगन, म्हणजे अतिरिक्त जोर देतोय. जेव्हा तुमचं रनअप कमी असतो त्यावेळेला तुम्हाला जास्त जोर देणं भाग पडतं. जर तुमचं रनअप जास्त असेल, 38 सर्कलमधून असेल किंवा बाहेरून असेल, तर तुम्ही छान पद्धतीने पेसर म्हणून भूमिका बजावत असता. हा फुल टॉस वारंवार अक्रॉस द बॅट जात असताना लोअर फुल टॉसला उचलता आलं नाही आणि बघा त्या ठिकाणी थोडंसं मिसफिल्डिंग झालं. त्याच कारणाने जणू काय 2 धावा घेण्यामध्ये वेळ मिळाला. अशा प्रकारे 2 षटकांची सुद्धा समाप्ती झाल्याचा इशारा पंचांचा. आणि धावसंख्या प्रेक्षक 52 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत झाली आनंदवाडी संघाची 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 19 धावा धावफलकावर. 18 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी आता 33 धावांची गरज. समीकरण मला सांगत असताना आमचे लाडके जुने मित्र विजय कुणालने जेव्हा सुरू केली वाहिनी, तिथून जे जोडले गेलेले हे व्यक्तिमत्व आहे विजय, नक्कीच आपण विसरणार नाहीये. आणि वडोलीच्या मैदानातच आम्ही स्पर्धा केल्या होत्या कव्हर संतोषदादा म्हात्रेंच्या, त्यावेळचे आता विजय मला दिसले. सामन्यामध्ये कोण विजय संपादन करेल ते बघायचंय. आपण वळूया पुन्हा एकदा मैदानाकडे. 3ऱ्या षटकासाठी गोलंदाज सज्ज होईल. मैदानामध्ये अजून वैभव आहे, ज्याने 3 चेंडूंना सामोरं जात असताना 8 धावांचं योगदान दिलं. आणि मयूर आहे, ज्याच्या बॅटमधून 3 धावांचं योगदान 3 चेंडूंमध्ये. भागीदारी रचावी लागेल आणि हात सुद्धा आता खोळावे लागतील. फिल्डिंग सुद्धा फैलावली जात आहे, आपण पाहू शकता. चहूबाजूला पूर्णपणे सीमारेषा सांभाळत असताना चहूबाजूला प्रेक्षक 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 अगदी रंगबिरंगी सुशोभित केलेलं हे मैदान पाहतोय. आणि आमच्यामध्ये येत असताना के दुपारच्या सत्रामध्ये वेलकम. आमचे आयोजक मंडळ सुद्धा ऑलरेडी आहेत. वामनजी भोईर, श्यामजी भोईर आमचे उपसरपंच, तसेच आमचे के कॉमेंटेटर सुनील पवार, अजून बरेचसे गावकरी मंडळी आहेत आमच्यामध्ये उपस्थित. या दुपारच्या सत्रामध्ये आमचं व्यासपीठ कधी रिकामं दिसणार नाहीये. रिवर्सचा पवित्रा, ब्युटिफुल, नजाकत, वाव आणि तितकं सुंदर क्षेत्ररक्षण. स्क्वेअर ऑफ द विकेट, डी पॉइंट झोनकडे वेगाने क्षेत्ररक्षक आला आणि बघा या ठिकाणी ओथ्रोच्या माध्यमातून अजून धावा मिळत आहेत. धावा धावा धावा, जिकडे तिकडे धावा मिळत असताना 3 धावा कंप्लीटेड. हा बॉल त्यांनीच फेकला, त्याच्याकडेच गेला असे मला हॅरी सर सांगतात. हॅरी सर मला खूप छान सांगतात की सर सकाळी तुम्ही इंग्रजांची जी बाब सांगितली की क्रिकेट इंग्रजांनी आपला चोरला, तर त्यांनी सांगितलं की सर आपलं बरंच काय चोरलंय, पूर्णपणे खजिना चोरलाय. आणि ते बरोबर आहे त्यांचं म्हणणं, कारण आपण कधी कधी मॅच सोडून जास्त बोलू शकत नाही. परंतु आता वेळ मिळाली बघा, हॅरी सरांनी मला अचूक त्या ठिकाणी टायमिंग दिला. आता चांगले टायमर आहेत आमचे लाडके हॅरी सर, आमचे कांब्याचे. ठीक आहे, चला मैदानामध्ये जाऊया आपण. 22 धावा धावफलक 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. निल्सन आकडा आलाय, लकी आकडा आहे. यावेळेला ऑन साईडला उचलण्याचा प्रयत्न, अलॉंग द कार्पेट जात असताना मिड विकेट. आत्ता चांगलं कव्हरिंग करतोय, अक्षरशः गुडगा फोल्ड करून कव्हरिंग केलं. बॅकअप असंच पाहिजे, असंच बॅकअप पाहिजे. अशा बॅकअपची आवश्यकता असते. जसं आपल्याला पॉवर बँक सोबत घ्यावं लागतं बॅकअप,
स्टेपनी घ्यावी लागते, बॅकअप, बऱ्याचशा गोष्टी बॅकअपच्या आहेत, सप्लिमेंटरी आहेत, पर्यायी आहेत, त्या गरजेच्या आहेत. चला, धावसंख्या 23. थोडा संत झाला खेळ. असं वाटतं की तिसऱ्या षटकामध्ये कल्पकता दाखवत असताना पहिली तिहेरी आली, त्यामध्ये ओव्हरथ्रो होता, परंतु हा अचूक चेंडू होता जो दुसरा टाकला होता. येस, बॅटची कडा खालून टिपला, उचललाय, पडता पडता झेलला आणि फलंदाज बाद झाला. कसं आहे? वा वा, मस्त मस्त, छान. आकाश म्हात्रे, अमृता खानविलकर जसे नाचली तसे ते फलंदाजाला नाचवलं गोलंदाजाने. लेग ब्रेकर होता, टर्न झाला आणि उदयने कोणती चुकी न करता विकेटच्या मागे खाली पडता पडता झेलला, टिपला, पडू दिलं नाहीये. म्हणतात ना की पडून द्यायचं नाहीये, मोडेन पण वाकणार नाही, अशा पद्धतीने झेल टिपला आणि वैभवला 440 होल्डचा धक्का लागला. पाहतच राहिला वैभव, कारण त्याच्या विकेटची फार गरज होती, पार्टनरशिपची गरज होती, पुढे ती पार्टनरशिप फोडली. अखेरीस गोलंदाज छेड काढण्याचा प्रयत्न, बदलालित्य नाहीये. आधी सुद्धा वामन सर जो फटका मारला, जो कॉट झाला होता, कॅच झाला होता, तो सुद्धा तिथे बदलालित्य अजिबात नव्हतं, फक्त दूरवरून फक्त बॅट घातली होती, स्टिअर करायचा प्रयत्न होता. अशा प्रकारचे फटके तुम्हाला वारंवार मारता येणार नाहीये. तुमचं टायमिंग, तुमचं चेंडूच्या रेषेत पोहोचणं, चेंडूच्या मेरिटनुसार मिडलिंग करणं फार महत्त्वाचं आहे. आता सुद्धा तुम्ही छेड काढली, बॅकफुटला गेला होता, तो चेंडू आत वळला, इन स्विंगर होता. कल्पेशची कल्पकता नक्कीच दाखवून दिले, कारण त्याचा दुसरा चेंडू होता तो लाजबाब होता, त्यांनी दाखवून दिलं की मी विकेट टेकर आहे. धावसंख्या स्थिरावली जागीच ती म्हणजे 23 वर. स्विंग, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, परफेक्ट टायमिंग, बेमिसाल सिक्सर, स्क्वेअर ऑफ द विकेट. सुंदर बघा, रिप्ले पाहत असताना आपण 10 क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून. म्हणून या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आपल्या मित्रांना, आपल्या ग्रुपमध्ये. या चॅनलला जाऊ द्या पुढे. आपला भूमिपुत्र आहे कुणाल म्हात्रे फ्रॉम वडवली आणि पूर्ण त्याची टीम. चांगलं कार्य. धावसंख्या 29 वर. लेग स्वीपचा नजारा होता, चेंडू पॅडवरती होता डाव्या स्टीच्या जवळ. छान पद्धतीने बॅट आडवी रोल केली आणि बॅटच्या पेसचा, चेंडूचा पेसचा वापर करून मस्तपैकी टायमिंग जुळवला. अरे हा नजाकत बघा, कवर्ड पॉईंट म्हणून चेंडूला काढले. बॅकवर्ड पॉईंटच्या रिझनकडे डीप मध्ये जात असताना स्वर्गीय सुनील दादा भगत साहेबांच्या बॅनरकडे, स्टँडकडे कव्हरिंग झालंय. पंच पाहत असताना तिसऱ्या पंचानं रिव्ह्यू मागितला, कारण तिथे अक्षरशः जवळ आहे, बाउंड्रीच्या रूप जवळ चेंडू पकडला गेलाय. नक्कीच आपण निरसन करू की चौकार आहे की फक्त त्या ठिकाणी 3 धावा कंप्लीट झालेत. परंतु ह्या फटक्याच्या आधी धावसंख्या होती ती 29, 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आमचे पंच पाहतीलच ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये. अभिमन्यू दादा भोईर साहेब आपलं सुद्धा दुपारच्या सत्रामध्ये आम्ही वेलकम करतोय. आणि रिप्लेमध्ये बघा, ओ माय गॉड, सुपर काय कॅमेरा काय बघा आणि स्टान्स बघा त्या फिल्डरचा. अक्षरशः त्यांनी प्रयत्न केले होते फिल्डरने, परंतु नाही. त्या रूफला जी बाउंड्री रूफ दिली आपल्याला वडवलीकरांनी, स्पेशली योगेशजी अधिकारी साहेबांनी, त्या रूफला टच झाला, स्पर्श झाला, चुंबन घेतलं हळुवारपणे आणि धावा बहाल केल्या 4 त्या संघासाठी, म्हणजे आनंदवाडी संघासाठी. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 33 वर. आता जिंकण्यासाठी 19 धावांची गरज आहे 12 चेंडूंमध्ये. थँक्यू हॅरी सर.
गुड डिसिजन बाय यू. आमच्या टेक्निकल टीममध्ये कंट्रोल रूममध्ये हरीश सर बसलेले आहेत, सोबतीला आमचे ऑपरेटर एडिटर त्या ठिकाणी संदीप आहेत. आधी विजय होते, आता संदीप बसलेत खाली, कंट्रोल करतायत पूर्ण 6 कॅमेरे. धावसंख्या 33, 19 धावांची गरज 12 चेंडूंमध्ये. समीकरण बघा, 33 रनों की जरूरत 12 गेंदों में. आणि इंग्लिशमध्ये ऐका, 33 रन रिक्वायर्ड विदिन 12 डिलिव्हरीज. चौथी येत नाही मला. थोडासा दुपारच्या सत्रामध्ये जोकचा भाग, कारण धानिवलीमध्ये आलो की मजा येते, पूर्ण स्वातंत्र्य असतं, दबाव पण असतो. असं पण विसरून चालणार नाही आहे. अभिमन्यू दादा आहेत, वाबनजी आहेत, श्यामजी आहेत, सर्वच होतं, भाऊसाहेब, सर्व आमचे लाडके आणि मान्यवरसुद्धा. त्यामुळे कंट्रोल कॉमेंट्री केलेली बरी. तर बघा पुन्हा एकदा निल्सन आलंय स्क्रीनवरती. 33 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. हा कोणासाठी असणार आहे लकी? कारण एक पंचांना माहिती असेल की डेव्हिड शेपर्ड नावाचे पंच होते आधीच्या काळामध्ये, ज्याने 4 वर्ल्ड कप केले. जेव्हा निल्सन आकडायचा स्क्रीन होती तेव्हा टुनकन उडी मारून प्रेक्षकांना अभिवादन करायचे आणि एक जोक तयार व्हायचा, त्यावेळेला प्रेक्षक हसायचे, एंटरटेनमेंट करायचे. डेव्हिड शेपर्ड गोरेशे होते, जाडेशे होते, डेव्हिड बून सारखे. येस, ओके, चला. आपले पंचावन्न कमी नाही आहेत, त्यांना चान्स देत नाही म्हणून आपण. तर 12 चेंडूंमध्ये 19 धावांची गरज जिंकण्यासाठी आनंदवाडी संघाला विपक्ष संघ आहे तो जय गणेश दहीगाव संघ. आता मॅच बघायची आपल्याला कशा प्रकारे पुढे जाईल. आता खरी टाईट मॅच असेल, क्लायमॅक्स असेल. पिक्चरमध्ये जसं इंटरव्हल नंतर क्लायमॅक्स असतो तो आता सुरू होणार आहे. कोण हिरो बनेल, कोण विनर बनेल बघायचं आपल्याला, कोण कोणाला घेऊन जाईल. गोलंदाज सुनील सज्ज झालाय, समोरून येतोय. यावेळेला शॉट ऑफ गुडलेन तो चेंडूला उडवलाय आणि झेल टिपलाय. पहिला चेंडूचा धक्का दिला सुनीलनी. ह्या चौथ्या षटकातील पहिला धक्का लागत असताना चौथा गडी बाद. छान. मगाशीच आपण उल्लेख केला ना की बालचंद्र भाऊ की आता सामना सुरू होईल आणि बघा जबरदस्त क्लायमॅक्स सुरू झालं. आमच्या प्रेक्षकांना विनंती आहे, ही स्पर्धा आपली स्वतःची स्पर्धा आहे, तर विनंती आहे आमच्या धानिवलीच्या पूर्ण युवा मंडळींना आणि वरिष्ठ मंडळींना सुद्धा की आपण सर्वांनी स्टेजकडे येऊ शकता. स्टेज भव्य दिवा आहे, आपणच उभारले आपल्यासाठी. या आपली स्पर्धा आहे, कोणी पण दूरवरती राहू नका. तुमचा मान सन्मान असेल. आपल्या स्वतःच्या धानिवली वासियांच्या वतीने, आयोजकांच्या वतीने तुम्हाला बोलावलं आहे आदर्श इलेव्हनच्या माध्यमातून की जे कोणी प्रेक्षक आमच्या धानिवलीचे असतील, युवा असतील, प्रतिष्ठित असतील, वरिष्ठ नागरिक असतील, सर्वांनी यायचं आहे आपल्या मंचाकडे. आणि मैदानामध्ये बघा नवीन फलंदाज येतोय सुरेश. चौथा धक्का लागला. धावसंख्या 33 आहे, अजून 19 धावांची गरज 11 चेंडूंमध्ये. सामना दोन्ही पण संघ सोडणार नाहीये, त्यांनाही माहिती आहे नॉकआउटची टुर्नामेंट आहे. हरलो तर जाऊ आणि जिंकलो तर तरुण राहू. आणि हा झेल उडाला, फ्लाय झाला, लेग स्लिपच्या डोक्यावरून जात असताना नशिबाचा चौकार.
आणि 2 धावणे, धावसंख्या 40वर. अशा प्रकारच्या गोष्टी घडत असतात. बॉलरने प्रयत्न केला होता स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये कव्हर करण्याचा, परंतु नाही. खाली वाकण्याच्या आतच चेंडू फास्ट गेला होता, परंतु थोडीशी मिस फिल्डिंग ठरली की तुम्हाला एक एक धाव इथे वेचावी लागेल आणि तुम्ही ती बहाल केली. वाचवणं गरजेचं आहे. एक धाव, एक रन, एक मत, बऱ्याच काही गोष्टी एक एकने खूप चालतात, फार महत्त्वाच्या असतात. धावसंख्या 40वर. यावेळेला आडव्या बॅटनी प्रॉपरली फटका मारता आला नाहीये. लावड अपील त्या ठिकाणी LBWचे आणि पंचांनी रनआउटसाठी त्या ठिकाणी रिव्ह्यू मागितलाय. DRS LB नॉट आउट दिलंय रनआउटसाठी. जो नॉनस्ट्राईक एंडला रनआउट घेतलाय त्या ठिकाणी ग्राउंडिंग झालाय की नाही बॅट ते चेक केलं जाईल आमच्या हॅरी सरांकडून. पुन्हा एकदा खाली आमचे संदीप सर आहेत ऑपरेटर, जे पुन्हा चेक करतील रिव्ह्यू. फिल्डिंग तुम्ही फैलावलेली ठेवू द्या. निर्णय लगेचच येईल काही सेकंदमध्येच. त्या ठिकाणी हिरामन खरकर सर आहेतच. ह्या चेंडूच्या आधी 4 गडी बाद 40 धावा झाल्या होत्या. 3.5 षटकं, म्हणजेच 12 धावांची गरज होती. ही धाव कंप्लीट आहे की नाही बघायचं आहे. रनआउट नसेल तर धाव कंप्लीट. सन्माननीय गुरुनाजी भोईर आणि पूर्णपणे धानवीचे ग्रामस्थ मंडळी ज्यांना मी पाहतोय, सौभाग्यवती प्राजक्ताताई भावार्थी मॅडमच्या त्या स्टँडमध्ये आपण यायचं आहे. आम्ही आपल्याला बोलावतोय आपल्याला. आणि प्रेक्षकांनी त्या ना पडद्याच्या मागे बसायचं आहे प्लीज. तिथे जो स्टँड आहे पडदा सोडा तुम्ही. प्रेक्षक तुम्हाला आवाज येत असेल तर बरं होईल. त्या स्टँडमध्ये बघा प्राजक्ताताई स्टँड आहे ना, तिथून प्रेक्षकांनी आत बसायचं आहे. डिस्टर्बन्स नको फिल्डरला, कारण जो बाउंड्री रूफ आहे ना तो तुमच्या जवळच आहे. म्हणून तुम्ही पडद्याच्या मागे बसा, पिंक पडदा. आणि पडदा सोडा, कोणी पण पकडू नका. तो तुम्हाला 2 जानेवारी नंतर भेटेल. जेव्हा आमचे मंडप डेकोरेटर येतील घ्यायला तेव्हा तुम्ही त्यांना काढून द्यायचं आहे. म्हात्रेंच्या बॅनरजवळ जे बसले त्यांना बाहेर जायचं आहे त्यांनी. आणि फलंदाज बाद आहे सर, फलंदाज बाद आहे. ओके, थँक्यू हॅरी सर, थँक्यू सागर सर, थँक्यू हेमंत सर, चांगला राईट डिसिजन. तर प्रेक्षक धावसंख्या ह्या बाद झाल्यानंतरची 4 गडी बाद 40 वरतीच आहे. आता 7 चेंडू 7-12. वाव. कार्य केलं, सांघिक यश प्राप्त झालं रनआउटच्या माध्यमातून. आता समीकरण 6 चेंडू 12 धावांची गरज. कोण कोणाचे 12-13 वाजवेल ते बघायचं आहे. गोलंदाज सज्ज झालाय आणि नवीन फलंदाज आला मैदानामध्ये. जम्पिंग जॅक जितेंद्र, डान्सिंग ऍक्टर जितेंद्र, जितू भाई सुरेशच्या सोबतील. आणि गोलंदाज आहे राजकुमार. राजकुमारने फिल्डिंगसाठी खूप प्रयत्न केले होते. तो राजकुमार झेल ज्याने टिपला होता तो आलाय बॉलिंग मार्कवर. काय मनात चाललं असेल बॉलरच्या, काय मनात चाललं असेल बॅटरच्या, कारण 6 चेंडूमध्ये 12 धावा करायच्यात आनंदवाडीला जिंकवण्यासाठी. स्वप्न माझं आहे, मी पूर्ण करणार. येस, माझी बॅट फिरणार. तो प्रयत्न सुद्धा केला आणि सन्माननीय वामन माते साहेबांना सलामी देत असताना तो चौकार.
झाडू शॉट असं म्हणू शकतो आपण. फटक्याला झाडू फटका लगावला आणि मनसुबे उधळून लावले असं म्हणू शकतो. हा मोमेंट बनू शकतो का ऑफस्टॉक मोमेंट ऑफ द मॅच, ते बघायचं आपल्याला. ऑफस्टॉक्स मोमेंट ऑफ द मॅच. आणि फलंदाज बनू शकतो हॉटस्टार गेम चेंजर जो आहे जितेंद्र. जितेंद्र स्टाईलने त्यांनी चौकार लागवला. धावसंख्या पोहोचवली 44 वर. पुढे सरसवलंय बॅट चिकडा. एजंट टेकन. वाव, टाळ्या असू द्या टाळ्या. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ मॅच. बाद, फलंदाज बाद. कुणा असं वाटलं की राजकुमारनी पाहिलं फलंदाज पावलांचा वापर करतोय, अलीकडे टप्पा ठेवला आणि बाउन्स केलं, चेंडूला रायझिंग केलं आणि परफेक्ट अडकवलं त्या सापळ्यामध्ये. म्हणून तर म्हणतात ना की मागे टपला रक्षक तुझा उधळण्या डाव, या साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुझला धाव. कमेंट्री बॉक्समध्ये पाहू शकता आपण श्रीमती दाखवले जाते आणि हा चेंडू उडवलाय पुन्हा एकदा. असे तसे पळतोय, धावतोय. ओ, डाव्या हाताने कव्हरिंग केलं, त्या ठिकाणी थोडंसं स्किट होत होते आणि पाहता पाहता 2 धाव पूर्ण. काय सामना सुरू आहे, कधी इकडे तर कधी तिकडे, कधी दहीगावकडे तर कधी आनंदवाडीकडे. जशाच तसा सामना सुरू आहे. तोडीस तोड प्रत्युत्तर, आम्ही सोडणार नाहीये. दोन्ही पण संघ सांगत असताना आम्ही सोडणार नाहीये सामना. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना आम्ही फाईट करू, संघर्ष करू. आदर्श चषक 2023-24 ची स्पर्धा आहे, आम्ही सहज सोडणार नाही. 3 चेंडू 6 धावांची गरज. धावसंख्या 46, 6 गडी बाद. राजकुमार फुलरले, चेंडू उडालाय, चेंडू उडाला आकाशी, मुंगी उडाली आकाशी आणि टिपलाय असेल की सामना टिपलाय. फलंदाज बाद. वाव, 2 गडी, 2 चेंडू 6 धावांची गरज. बजावटीचे मात्रे. जर बॉलिंग आवडली असेल तर नक्की टाळ्या वाजवा. ज्यांनी चौकार खाल्ला, नंतर सामना ज्यांनी फिरवला सुद्धा, 2 गडी बाद केले, अगदी क्षमता दाखवली, आत्मविश्वास ज्यांनी दाखवला आपल्या मैदानामध्ये, हिम्मत नाही सोडली. म्हणून म्हणतात ना की हिम्मत आहे मर्दा तो मदत करे खुदा. तेव्हा तुम्ही हिम्मत करता, तुम्ही जेव्हा तुमची कार्यकुशलता दाखवता, तेव्हा तुमच्या सोबतीला नक्कीच भगवंत असतो, देवदत्त तुमच्या साथी असतात. 2 चेंडू 6 धावांची गरज. नवीन फलंदाज मैदानामध्ये लक्ष्मण. लक्ष्मण लक्ष्मण हा लक्ष्मणचा फटका उचललाय, झेल होईल का? ओ माय गॉड, ओ माय गॉड, सोडला नाही, सोडला नाही. जसं इम्रान हाशमी मलिकाला घेतो मिठीमध्ये, तसं चेंडूला घेतला. जबरदस्त मॅच. 1 चेंडू 6 धावांची गरज. बजावडीचे. वाव वाव, ट्रिमंडस. खून चाहिए, ये आसमान भी आएगा जमी पर यार, बस इरादों में जीत की गुण चाहिए. जबरदस्त. आसमान त्याला जमिनीवरती जणू का आणून ठेवलं. राजकुमारने निसटलेला सामना अक्षरशः हिसकावून घेतलाय, ओरबाडून घेतला म्हणू शकतो आपण. आपल्या संघासाठी मोठं कार्य राजकुमार स्टाईलचं राज करतोय मैदानामध्ये. उद्ध्वस्त करून ठेवली पूर्णपणे बॅटिंग लाईनअप राजकुमारने. लास्ट टू गो, 6 धावांची गरज. 1 चेंडू 6 धावा.
असाच आपल्याला सामना हवा असतो, जो शेवटच्या चेंडूपर्यंत गेला पाहिजे, संघर्ष झाला पाहिजे. संघर्षमय क्रिकेट मैदानामध्ये आदर्श चषकची उंची, लोकप्रियता उगाच शिखर गाठत नाही. त्याचं कारण ह्या मैदानावरती असे सामने घडतात. कसे घडतात? जसं दिसतं तसं घडतायत. ऑनलाईन प्रेक्षकांना सुद्धा मजा येत असेल. 10 किक लाईव्हच्या माध्यमातून सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि या सामन्याला लाईक करा. या राजकुमारला लाईक करा आणि बॅटरने जर षटकार लावला तर त्याला सुद्धा लाईक करा. कोणाला सोडू नका. जबरदस्त सामना. लास्ट टू गो, 6 धावांची गरज. आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. हॅरिस सर सांगत असताना, हॅरिस सर मला खूप सुंदर साथ देत आहेत. खूप आमचं लाडाचं व्यक्तिमत्व आणि आमच्या निंबोलीच्या रतनकिनीचे साडू आहेत, ते खूप छान साथ देत आहेत. ओके, चला मैदानामध्ये जास्त वेळ घेऊ नका. मोमेंटम राखलाय. मोमेंटम तुम्ही गमावू नका. सोडू नका मैदान, सोडू नका मॅच. नवीन फलंदाज मैदानामध्ये सागर. गडी बाद झालेत, 8 गडी बाद. बाप रे. सेकंड विकेट, सेकंड लास्ट विकेट. 1 चेंडू 6 धावांची गरज. प्रेक्षको, मी शांत राहतो. शेवटच्या चेंडूसाठी बडबड करणार नाहीये. गरजेचं आहे. पिन ड्रॉप सायलेन्स महत्वाचं आहे. महत्वाचा गोल्डन चेंडू आहे दोन्ही संघांसाठी. टाळ्यांच्या गजरामध्ये चेंडूचं स्वागत करा. जल्लोष नंतर झाला पाहिजे. लास्ट गो, 6 धावांची गरज. तरी बोलावंसं वाटलं. त्याचं कारण की आपण स्वतःला आवरू शकत नाही, सावरू शकत नाही. स्वतःला आवरलं म्हणून तर आपल्याला आवडली बॉलिंग. राजकुमारसाठी टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. आणि मी ऑफ द मॅच राजकुमार. वाव वाव. बजावडीचे आकाश म्हात्रे. कुमारने टिपले 3 गडी शेवटच्या षटकामध्ये. 6 धावा खर्च करून आणि सामन्याला पलट